नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी महाराष्ट्राचा या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। शेतकरी मंडळी, जसं की आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं की आपण आपला जो हा उन्हाळा आहे यामध्ये आपण 100 कीटकनाशकाची माहिती या उन्हाळ्यामध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देणार आहोत। जे कीटकनाशक सगळ्यात जास्त वापरात आहेत त्या कीटकनाशकाबद्दल आपण सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो जगातील सगळ्यात जास्त वापरात आणल्या जाणाऱ्या कीटकनाशकाबद्दल आहे। तर यामध्ये ते कीटकनाशक कुठलं आहे तुम्हालाही माहिती आहे। इमिडाक्लोप्रिड घटक असणारं हे जे कीटकनाशक आहे याबद्दल आपण आज माहिती बघणार आहोत। कॉम्प्युटर मध्ये जे आपल्याला बघायला मिळतं इमिडाक्लोप्रिड 17.8% किंवा तुम्ही ग्रॅन्युअल फॉर्म मधलं जे 70% WG फॉर्म मध्ये मिळतं ते इमिडाक्लोप्रिड। ह्या ज्या इमिडाक्लोप्रिड घटक आहे या घटकाचा वापर शेतकरी सुरुवातीच्या फवारणीमध्ये करत असतो किंवा वेगळ्या फवारणीमध्ये देखील त्याची पॉवर जशी गरज आहे त्या पद्धती वापरून आपण करत असतो। आता शेतकरी मित्रांनो, हे येतं आंतरप्रवाहीमध्ये म्हणजे सिस्टमिक इन्सेक्टिसाइड आहे। याचा वापर खास करून सकिंग पेस्ट साठी केला जातो, म्हणजे रस शोषक कीटकांसाठी मावा, तुडतुडे, पांढरी माशी जे कीटक पानामध्ये आपली सोंड घालून त्यातील रस शोषण करत असतं त्या कीटकांसाठी हे प्रभावी आहे। आणि त्याचा उपयोग शेतकरी मावा नियंत्रणासाठी खूप जास्त प्रमाणात आपल्या भागात करत असतात। आता आपण जेव्हा पहिली फवारणी याची करत असतो तेव्हा एकतर कीटकाचा प्रादुर्भाव आपल्या पिकावर 5 ते 10% झाल्याबरोबर जर केला तर निश्चितच खूप जास्त फायदा आपल्याला या कीटकनाशकाचा बघायला मिळतो। पण जर आपल्या पिकावर 30 ते 40% कीटकाचा प्रादुर्भाव झाला, 50% कीटकाचा प्रादुर्भाव झाला तर ती कंडिशन या कीटकनाशकाच्या हातातून निघून गेलेली असते। म्हणजे जेव्हा अटॅक खूप जास्त प्रमाणात होईल आणि नंतर आपण जर इमिडाक्लोप्रिडचा वापर फवारणीमध्ये केला तर बहुतेक तुम्हाला हवा तितका रिझल्ट मिळणार नाही। तेव्हा तुम्हाला त्यापेक्षा भारी कंटेंटचं म्हणजे जसं की फ्लुनोकोमाइड आहे 50%, म्हणजे जे उलाला आहे याचा वापर करणं गरजेचे आहे। गेल्या काही वर्षापूर्वी जसा आपल्याला रिझल्ट इमिडाक्लोप्रिडचा मिळत होता तो आता मिळत नाही। तो का तर त्या कीटकामध्ये त्याच्या प्रतिकारक क्षमता वाढलेली आहे, त्यामुळे आपल्याला हवा तसा रिझल्ट त्या कीटकनाशकाचा मिळत नाही। एकतर कमी प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव आपल्या पिकावर असेल तेव्हा आपण याची फवारणी नक्की करून आपल्याला स्वस्तामध्ये नियंत्रण मिळू शकतं। पण जास्त जर प्रमाणात प्रादुर्भाव कीटकांचा झाला आणि नंतर आपण याचा फवारा दिला तर आपल्याला हवा तसा रिझल्ट मिळणार नाही आणि आपले पैसे वाया जाऊ शकतात। त्यामुळे इमिडाक्लोप्रिडचा वापर करताना कीटक किती प्रमाणात आहे, जमिनीमध्ये ओल किती आहे, जमिनीमध्ये ओल असणं देखील खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही कुठलीही फवारणी करा, जमिनीत ओल खूप महत्त्वाची आहे, तरच आपल्याला 100% रिझल्ट बघायला मिळतो। जर जमिनीमध्ये ओल कमी असेल तर निश्चितच तुम्हाला 15 ते 20 किंवा 30% पर्यंत देखील रिझल्ट कमी येण्याचे चान्सेस बघायला मिळत असतात। त्यामुळे जमिनीमध्ये ओल देखील खूप महत्त्वाची आहे। इमिडाक्लोप्रिड जेव्हा फवारायचे असेल तेव्हा एकच गोष्ट लक्षात घ्या की कीटकांचा प्रादुर्भाव एकतर झाल्याबरोबर किंवा तुम्ही अगोदर देखील फवारणी करू शकता, जेणेकरून तुमच्या पिकावर येणाऱ्या 10 ते 12 दिवसापर्यंत कीटकाचा प्रादुर्भाव बघायला मिळणार नाही। जेव्हा कीटकाचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात आपल्या पिकावर होतो तेव्हा इमिडाक्लोप्रिडचा वापर करणं आपण शक्यतो टाळा, म्हणजे आपला खर्च कमी होईल। कारण जास्त प्रमाणात जर अटॅक झाला तर त्यानंतर इमिडाक्लोप्रिड रिझल्ट देत नाही, हे मात्र आता निश्चित झालेलं आहे। त्यामुळे आपण जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यावर दुसऱ्या कीटकनाशकाकडे वळल्याला कधीही चांगलं। तर शेतकरी मित्रांनो, इमिडाक्लोप्रिड बद्दल आज आपण जी माहिती बघितली ती आवडली असेल तर शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला जर आणखी आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून या उन्हाळ्यामध्ये आणखी 99 कीटकनाशकाच्या माहिती आपल्या चॅनलवर देणार आहोत। तर जोडलेले राहा शेतकरी महाराष्ट्राचा या YouTube चॅनल बरोबर आणि आमच्या बरोबर। धन्यवाद।